2025 या नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि या निमित्त तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं जावं आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो याच शुभेच्छा। यानंतर वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। बीडमधील सरपंच हत्या प्रकरण हे मोठ्या प्रमाणात गाजतंय। मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वारंवार बीडचे आका असा उल्लेख केलाय। मात्र त्यांनी कधीही कुणाचं नाव जाहीरपणे घेतलेलंच नव्हतं। पहिल्यांदाच सुरेश धस यांनी साम टीव्हीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये हे आका नेमके आहेत तरी कोण त्यांची नावं घेतली। पाहूयात सुरेश धस साम टीव्हीवर नेमकं काय म्हणालेलं आहे। खरं तर साम टीव्हीवर या क्षणाची सर्वात मोठी एक्सक्लुझिव्ह बातमी, धनंजय मुंडे बीडचे सर्वात मोठे आका असं थेट सुरेश धस म्हणतायत। तर गंभीर असा आरोप सुरेश धस यांनी यावेळेस केला असल्याचं आपण बघतोय। थेट धनंजय मुंडे यांचं नाव त्यांनी यावेळेस घेतलं असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत जर आपण बघितलं तर साम टीव्हीच्या मुलाखतीमध्ये सुरेश धस यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। यावेळेस सुरेश धस यांनी धनंजय मुंडे बीडचे मोठे आका असं विधान केलेलं आहे। छोटे आका म्हणजे वाल्मिकांना यांनी मोठ्या आकांना जर काही फोन बिन केले, मोठे आका म्हणजे धनंजय मुंडे साहेब। म्हणजे आजपर्यंत तुम्ही जे आका म्हणत होता ते धनंजय मुंडे होते। हा मोठे आका, छोटे आका हे वाल्मिकांना। हे आकांनी जर मोठ्या आकाला फोन केला असेल आणि मोठ्या आकांनी जर आदेशित केलं असेल की असं करा किंवा तसं करा, ते आदेशित करतील असं मला वाटत नाही। पण समजा केलं असेल तर मग मोठे आका सुद्धा अडचणीत येऊ शकतात। आणि आता या संदर्भातली आणखी एक मोठी बातमी, वाल्मिक कराड याला 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे। केज कोर्टाकडून वाल्मिक कराड याला आता सीआयडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। खंडणी प्रकरणामध्ये कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी ही सुनावण्यात आली असल्याची माहिती सध्या तरी मिळते आहे। याशिवाय जर आपण बघितलं हत्या आणि खंडणीचं कनेक्शन, सीआयडी वकिलांचा दावा हा यावेळेस बघायला मिळालेला आहे। हत्या आणि खंडणीचं कनेक्शन असल्याचं यावेळेस हा दावा करण्यात आलेला आहे। त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, तर्कवितर्क लढवले जात आहे। एकंदरीत जर आपण बघितलं सध्या हत्या खंडणी या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याला सीआयडी कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे। सध्या आपण बघतोय वाल्मिक कराड खरं तर या संपूर्ण प्रकरणामधला मास्टर माइंड आहे असं सांगितलं जात असतानाच वाल्मिक कराड काल थेट सीआयडी पोलिसांना शरण गेलेला आहे। आणि यावेळेस आता वाल्मिक कराड यांना सीआयडी कोठडी सुद्धा, पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे। तब्बल 15 दिवसांच्या कोठडीमध्ये वाल्मिक कराड हा राहणार आहे। यासोबत जसं की आपल्याला माहिती आहे आज नववर्षाचा पहिला दिवस आहे। अनेक जण खरं तर नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने करतात आणि याच पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये सुद्धा विठुरायाच्या मंदिरात गाभाऱ्याला आकर्षक सजावट करण्यात आली। विविध फळांचा वापर करत मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। ही सुंदर अशी आरास पंढरपूरच्या विठुरायाच्या दरबारामध्ये आपल्याला बघायला मिळते, मंदिरात आपल्याला बघायला मिळते। अतिशय सुंदर अशी दृश्य आणि आज दिवसाची सुरुवात देखील अतिशय छान पद्धतीने करणारी खरं तर ही दृश्य आपण म्हणू शकतो। कारण थेट घर बसल्या तुम्हाला पंढरपूरमधून विठुरायाचं दर्शन साम टीव्हीच्या माध्यमातून घेता येतंय। सध्या आपण बघतोय अतिशय सुंदर अशी आरास पंढरपूरमध्ये करण्यात आलेली आहे। आणि आज 1 जानेवारी आहे, नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात आनंदात उत्साहात करण्यासाठी हजारो भाविक करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात देवीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर येणारं वर्ष सुख समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावो ही प्रार्थना करत हजारो भक्तांनी आज सकाळी, आज पहाटेपासूनच देवी अंबाबाईचं दर्शन घेतलेलं आहे। थेट जाऊयात आता पुण्यात आपण बघतोय अतिशय सुंदर अशी आरास दगडूशेठ बाप्पाच्या मंदिरात सुद्धा करण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं दगडूशेठ बाप्पाचं हे लाईव्ह दर्शन आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय। एकंदरीत जर आपण बघितलं आज नववर्षाची सुरुवात आनंदात उत्साहात करण्यासाठी अनेक जण दगडूशेठ गणपतीच्या मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत आणि बाप्पाच्या दर्शनाला आता भाविकांची मोठी गर्दी झाली असल्याचं देखील बघायला मिळतंय। दगडूशेठ बाप्पाचं हे आपण लाईव्ह दर्शन खरं तर आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघू शकतोय। आजची दिवसाची सुरुवात देवदर्शनाने करावी अशी अनेकांची इच्छा असते, आकांक्षा असते आणि तीच इच्छा पूर्ण करण्याचा हा साम टीव्हीचा छोटासा प्रयत्न। अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असल्याचंही आपण पाहू शकतोय।
यानंतर हे 5 अतिशय महत्त्वाचे दृश्य सिद्धिविनायक मंदिर, शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर, अक्कलकोट या ठिकाणची आज नववर्षाचा पहिला दिवस आहे, त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरात देखील मोठ्या संख्येने मुंबईकरांनी गर्दी केली असल्याचं बघायला मिळालेलं आहे. गणपती बाप्पाला नवीन वर्ष सुख समृद्धीचं जावो, भरभराटीचं जावो, सर्व इच्छाकांक्षा पूर्ण हो यासाठी साकडं घालण्यात आलेलं आहे. याशिवाय जर आपण बघितलं तर शिर्डीमध्ये सुद्धा साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी रात्रीपासूनच झालेली होती. नागरिकांच्या भाविकांच्या रांगा खरं तर साई मंदिरामध्ये लागल्या असल्याचं आपण बघितलेलं होतं. याशिवाय जर आपण बघितलं तर आता पंढरपूरमध्ये सुद्धा अतिशय सुंदर अशी फळांची आरास करण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली, तर अक्कलकोट या ठिकाणी देखील स्वामींचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. खरं तर आता सरत्या वर्षाला निरोप देण्यात आलेला आहे. नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे. संपूर्ण देशभरासह जगभरात विविध पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. कसा माहोल खरं तर काल संपूर्ण जगभरात बघायला मिळाला. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये नवीन वर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत झालं. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवरती आणि ऑपेरा हाऊस परिसरामध्ये नवीन वर्षाच्या निमित्त फटाक्यांची आतषबाजी झाली. न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. न्यूझीलंडमधील ऑकलंड या शहरामध्ये नवीन वर्षाचे फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत झालं. 31 डिसेंबर 2024च्या मध्यरात्री 12च्या ठिकाणी न्यूझीलंडच्या नागरिकांनी नवीन वर्षाचं भव्य स्वागत केलं. सरत्या वर्षाला मुंबईकरांनी निरोप दिला. मुंबईमधील विविध पब, डिस्को आणि क्लब्समध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी तरुणाईसोबत अबालवृद्ध मोठ्या संख्येने जमले. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाल्याचं देखील बघायला मिळालं. पुण्यात नवीन वर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. FC रोड, JM रोड आणि एकत्र येत या ठिकाणी नागरिकांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं. डीजेच्या तालावर तरुण थिरकले. नाशिकमध्ये धार्मिक पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आले. पुरातन रामकुंडावर सहस्रदीप प्रज्वलन सोहळा मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. न्यू इयर सेलिब्रेशनचा उत्साह शिगेला पोहोचलाय. असं असताना जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहू नगरीत देहू नगरपंचायतीने द दारूचा नाही तर द दुधाचा ही संकल्पना राबवली. रात्री नागरिकांना मसाला दुधाचं वाटप केलं आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं. खरं तर नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनानं करण्यासाठी शिर्डीमध्ये भाविकांनी गर्दी केली. देश विदेशातल्या साई भक्तांनी मंदिर परिसर फुलून गेला. मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी आणि वाद्याच्या तालावर नृत्य करत जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. धुळ्यात भक्तिमय वातावरणामध्ये पांझरा नदीची महाआरती झाल्या. आरतीच्या वेळी भगवान शंकर, पार्वती आणि प्रभू श्रीराम, सीता शिवाय गणपती बाप्पा यांचे सजीव देखावे साकारण्यात आले. दरम्यान तापी नदीच्या धर्तीवर नवीन वर्षापासून दर मंगळवारी आरती केली जाणार आहे. श्री क्षेत्र सप्तशृंग गडावरील श्री भगवती मंदिर 2 जानेवारीपर्यंत भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुलं असेल. तर हा निर्णय विश्वस्त मंडळाचा आहे. नववर्षानिमित्त अनेक जण तीर्थक्षेत्राला जाणं पसंत करतात, त्यामुळे आता हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन वर्षाचं स्वागत देवीचं दर्शन घेऊन करण्याच्या उद्देशानं शेकडो पर्यटक भाविक कोल्हापुरात पोहोचले. अंबाबाई मंदिरात भाविकांनी गर्दी केली. गेल्या आठवडाभर कोल्हापुरात देशभरातील लाखो भाविकांनी भेट दिली. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं. त्र्यंबकेश्वर मंदिरात कुटुंबियांसोबत विधिवत पूजा करून त्र्यंबकेश्वराचे आशीर्वाद घेतले. पोलिसांकडून कोविंद यांच्या दर्शनासाठी खास नियोजन सुद्धा करण्यात आलेलं होतं.
नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची सर्वात जास्त पसंती कोकणाला यंदा दिसली आहे. कोकणातील हॉटेल्स आणि बीच पर्यटकांनी भरून गेले. समुद्राखालचं सौंदर्य बघण्यासाठी पर्यटक स्कुबा डायव्हिंगचा आनंदही लुटताना दिसले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले. मालवण, देवगड आणि वेंगुर्ल्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटनाचा मनमुराद आनंद पर्यटकांनी लुटला. समुद्री साहसी खेळांचा देखील पर्यटकांनी आनंद घेतलाय. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटक रायगडच्या समुद्र किनाऱ्याकडे वळताय. समुद्राच्या लाटांमध्ये डुंबणं, वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेणं याबरोबर 31चा जल्लोष साजरा करण्यासाठी पर्यटक अलिबाग, मुरुड, काशीद, नागाव, श्रीवर्धन समुद्र किनारी दाखल होत आहेत. यवतमाळमध्ये टिपेश्वर अभयारण्यामध्ये पर्यटकांनी खास पसंती दिली, म्हणून या ठिकाणी व्याघ्र दर्शन होत आहे. नवीन वर्षाच्या स्वागताला सुद्धा पर्यटक टिपेश्वर अभयारण्यामध्ये येत आहे. त्यामुळे टिपेश्वर सध्या हाऊसफुल झालंय. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी चिखलदरा या ठिकाणी पर्यटकांनी जंगल सफारी केली असल्याचं बघायला मिळालेलं आहे. यावेळेस मोठ्या संख्येने पर्यटकांनी हजेरी लावली आणि चिखलदरा गजबजून गेला. दोन 2024चा अखेरचा सूर्यास्त बघण्यासाठी पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटक मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या संख्येने दाखल झाले. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत रक्तदानासारख्या विधायक उपक्रमाने पंढरपुरात करण्यात आलं. रक्तदानानंतर पुढील 48 तास मद्यपान अथवा कुठलंही व्यसन करता येत नाही. त्यामुळे रक्तदानाची चळवळ पंढरपुरात रुजवली जाते. रक्तदात्यांनी यावेळेस रांगा लावून 31 साजरा केलाय. आणि बातमी अतिशय महत्त्वाची, कारण नवीन वर्षामध्ये UPI पेमेंट, शेअर मार्केट, रेशन कार्ड, गाडीच्या पार्ट्स पासून ते सोन्या चांदीचे दर अनेक गोष्टी महाग होणार आहे. EPFOचा पेन्शनर्सचा नवा नियम नवीन वर्षामध्ये लागू होईल. पाहूयात काय बदल नवीन वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून. एकंदरीत जर आपण बघितलं, EPFचा पेन्शनर्ससाठी नवा नियम लागू होणार आहे. पेन्शनची रक्कम देशातल्या रक्कम काढण्यासाठी अतिरिक्त व्हेरिफिकेशनची गरजही नसणार आहे. UPI 123 पेची पेमेंट मर्यादा 5,000वरून 10,000वर करण्यात आलेली आहे. स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसेल तरी UPI 123 पेने पेमेंट करणं आता शक्य असणार आहे. सेन्सेक्स 50 आणि बँकेच्या मासिक एक्सपायरीमध्ये सुद्धा बदल होणार आहेत. दर आठवड्याला आपण बघतोय NSE इंडेक्स कडून निफ्टी 50 मंथली कॉन्ट्रॅक्टसाठी गुरुवारचा दिवस निश्चित करण्यात आलेला आहे. एकंदरीत जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर व्हॉट्सअप ॲप चालणार नाहीये. व्हॉट्सअप सुद्धा काही मोबाईलमध्ये बंद होणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी S3, सोनी एक्सपेरिया Z, LG Nexus 4, HTC One यासारख्या मोबाईल्सवरती व्हॉट्सअप बंद होणार आहे. शेतकऱ्यांना विना गॅरंटी 2 लाखांपर्यंत कर्ज दिलं जाणार आहे. खरं तर शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो. eKYC पद्धतीने शिधापत्रिका धारकांची ओळख सुद्धा पटवली जाणार असल्याचं सध्या तरी कळतंय. हा मोठा बदल खरं तर नवीन वर्षामध्ये होण्याची शक्यता आहे. काही लाख बनावट शिधापत्रिका रद्द होण्याची देखील शक्यता आहे. सोन्याचे दर नवीन वर्षात 85,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे. BMW, मर्सिडीज बेन्झ, ऑडी, महिंद्राच्या गाड्या सुद्धा महागणार आहे. हुंदाई, मारुती, सुझुकीच्या गाड्यांमध्ये सुद्धा बदल असतील. हँडबॅग आणि 10 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या घड्याळांवर 1% TCS टॅक्स लागेल. खरं तर नवीन वर्षामध्ये हे मोठे आणि नवीन बदल खरं तर होणार असल्याचं आपण पाहतोय. नवीन वर्षामध्ये आणि नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण बघतोय महागाईची झळ नागरिकांना सोसावी लागेल.
एकंदरीत नवीन वर्षामध्ये कोणते मोठे बदल होणार हे आपण बघितलं, मात्र नवीन वर्ष महागडं ठरणार इतकं मात्र नक्की आहे. पुढे घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. कोरेगाव भीमा या ठिकाणी विजय स्तंभावर 207व्या शौर्य दिनानिमित्त रात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आलेली आहे आणि यावेळेस यंदाच्या वर्षी संविधानाचा अमृत महोत्सव असल्यानं विजय स्तंभावर संविधानाची उद्देशिका लावून आकर्षक फुलमाळांनी सजावट करण्यात आली आहे. तर बुद्ध मानवंदना सुद्धा या दरम्यान देण्यात आली. नवीन वर्षामध्ये आता मुंबईकर खऱ्या अर्थानं फास्ट ट्रॅक वरती असणार आहे, कारण 5 ते 6 वर्षांपासून सुरू असलेलं काम, वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रकल्प वर्षभरात टप्प्याटप्प्याने सेवेत येतील. त्यामुळे सध्या कासव गतीने धावणाऱ्या मुंबईच्या वेगाला चालना मिळेल. महाड बस स्थानक आणि आगाराची इमारत 50 वर्ष जुनी आहे, त्यामुळे इमारत धोकादायक झाली आहे. इमारतींचं काम 6 वर्षांपासून रखडलं, परंतु आता या इमारतीचं काम पुन्हा एकदा सुरू झालंय. प्रवासी आणि नागरिकांना दिलासा देखील मिळालाय. ऐरोलीत नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातून नाट्यगृह बांधण्यात येणार आहेत आणि या नाट्यगृहाचं भूमिपूजन होऊन 11 वर्षांचा काळ उलटलाय. या रखडलेल्या कामाला गती मिळालेली आहे. नाट्यगृहाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. 2025च्या मध्यांतरापर्यंत नाट्यगृहाचं काम पूर्ण होणार आहे, हा विश्वास नवी मुंबईकरांनी आता व्यक्त केलाय. महाराष्ट्र राज्य वीज मंडळाकडून जुने पोल, खराब मीटर आणि हे सर्व काही बदलण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. वीज ग्राहकांना आता दिलासा मिळाला. नवीन मीटर आणि लाईनसाठी 3,000 रुपये आणि नवीन पोलसाठी 15,000 रुपये आकारण्यात येत आहे. त्यापेक्षा जास्त पैसे आकारल्यास संस्थेसोबत संपर्क साधा, हे आवाहनच केलं जात आहे. उत्तर प्रदेश या ठिकाणी प्रयागराज या ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त रेल्वे विभागाच्या IRCTC कडून भारत गौरव या विशेष रेल्वेचं आयोजन करण्यात आलं. पुण्यातील भाविकांसाठी 15 जानेवारीला पुणे स्थानकावरून रात्री 10 वाजता ही विशेष रेल्वे आता उत्तर प्रदेशच्या दिशेने रवाना होणार आहे. महावितरणने आता थकीत वीज बिल ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर केली. अभय योजना 2024 नुसार थकबाकी एकरकमी भरल्यास व्याज आणि विलंब आकारात सूट देण्यात येते. नाशिक परिमंडळामध्ये 6,633 ग्राहकांनी 7,56,00,000चा भरणा केलाय. थकबाकीमधून मुक्ती सुद्धा मिळवली आहे. कल्याण डोंबिवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिनीच्या दुरुस्तीचं काम केलं जाईल. यासाठी गुरुवारी तब्बल 18 तासांसाठी शहराचा पाणी पुरवठा बंद असेल. पाणी पुरवठा होणार नाही, त्यामुळे पाण्याचा साठा करावा, हे आवाहन पालिकेने केलं आहे. मुंबईमध्ये पालिकेच्या दुर्लक्षामुळे चिकनगुनियाचं प्रमाण वाढलं. 3 वर्षात शहरात चिकनगुनियाचे रुग्ण 40 पटीने वाढल्याची परिस्थिती आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आतापर्यंत या आजाराचे एकूण 735 रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये मोठे बदल होत असल्याचं बघायला मिळत आहे. एकंदरीत तापमानात घट झाली आणि त्यामुळे शहराबरोबर ग्रामीण भागात प्रचंड गारवा पसरला. नागरिकांना सर्दी, खोकला आणि विषाणूजन्य आजारांची लागण होती आहे. त्यामुळे रुग्णालयात दैनंदिन 400च्या आसपास बाह्य रुग्ण तपासणीसाठी दाखल होत आहेत. मोठी बातमी थेट जळगावमधून. जळगावच्या पाहदीमध्ये 2 गटात तुफान राडा झाला. समाजकंटकांकडून 3 ते 4 गाड्यांची जाळपोळही करण्यात आली. परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तणावपूर्ण शांतता या ठिकाणी बघायला मिळतेय. दंगल नियंत्रण पथक सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. यामध्ये जर आपण महत्त्वाचं बघितलं, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाहनातून त्यांची पत्नी जात असताना वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून पाळदी गावात 2 गटांमध्ये हा वाद झाला असल्याचं कळत आहे. समाजकंटकांकडून 3 ते 4 गाड्यांची जाळपोळ सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एकंदरीत आपण जर बघितलं, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाचा संपूर्ण प्रकार पाळदी या ठिकाणी घडलेला आहे. जळगाव मधला हा संपूर्ण प्रकार आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघतोय. पाळदीमध्ये 2 गटात तुफान राडा झाला आणि सध्या जर आपण बघितलं, या ठिकाणी तणावपूर्ण शांतता बघायला मिळते. अंबरनाथमधील वायू प्रदूषण रोखण्यासाठी आता मिस्ट मशीनचा वापर करण्यात आलाय. पालिका क्षेत्रामध्ये शहरातील प्रमुख मार्गावरती मिस्ट मशीनद्वारे पाणी फवारणी सुद्धा केली जाते. अंबरनाथ शहरातील हवामानाची गुणवत्ता नियंत्रित राहावी, यासाठी मुख्याधिकारी प्रयत्न करत आहेत. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या विविध परदेशी पक्ष्यांचं दर्शन करतंय. हजारो किलोमीटरचं अंतर पार करत हे पक्षी उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये दाखल झालेत.
आणि त्यांना बघण्यासाठी पक्षीप्रेमींची देखील गर्दी झाली आहे. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये विनोद कांबळी हॉस्पिटलमध्ये दाखल असताना तेथील कर्मचाऱ्यांसोबत चक दे इंडिया गाण्यावर नाचताना आणि गाताना दिसतायत. बारामती दूध संघाचे अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी राजीनामा दिला. 1 वर्षाची मुदत संपल्यानंतर दोन्ही संस्थांच्या प्रमुखांनी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.